लोड शेडिंग संदर्भात राज्यामध्ये दिवाळीच्या तोंडावर लोड शेडिंग सुरू झालेलं आहे आणि या लोड शेडिंगला जबाबदार कुणाला पकडायचं? राज्यात कोळसा नाही आहे याची माहिती कुणालाच नव्हती का? की कोळशाच्या संदर्भातली उपलब्धता आजची किती आहे आणि आणखी काही दिवसानंतर त्याची कमतरता किती भासेल याचा अंदाजही कुणाला आला नाही का? या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपला चर्चेचा मुद्दा आजचा बेधडकमधला आहे. दिवाळीच्या तोंडावर लोड शेडिंगच्या अंधाराला जबाबदार कोण? या मुद्द्याभोवती आपली आजची चर्चा आहे. या चर्चेमध्ये आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत प्रताप होगाडे, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आहेत. प्रताप होगाडे, स्वागत तुमचं. महावितरणचे संचालक डॉक्टर विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते देखील आहेत, मात्र भाजपच्या प्रवक्त्यापेक्षा आज त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे, कारण ते महावितरणचे संचालक आहेत. राज्यातल्या सगळ्या विजेचं भारनियमन सुरू झालं की प्रश्न वितरणाकडे येतात, त्यामुळे स्वाभाविक पाठक साहेब सगळे प्रश्न आज तुमच्याकडे येतील, त्याची उत्तरं तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. आपल्यासोबत संदेश शिंगलकर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते नागपुरातून, आणि नितीन बनकर ऑटोमोबाईल क्षेत्रातले उद्योजक हे देखील आपल्यासोबत पुण्यावरून आहेत आणि आपल्यासोबत चर्चेत असणार आहेत. संजय राऊत शिवसेनेचे खासदार देखील. मला सुरुवात प्रताप होगाडे तुमच्यापासून करायची आहे की वीज भारनियमनाच्या संदर्भामध्ये गेल्या सरकारवर टीका करत हे सरकार सत्तेत येऊन बसलं आणि त्यानंतर विजेची जोडणी अजून अनेक ठिकाणी अपूर्ण आहे, अनेक गावांमध्ये वीज जायची बाकी आहे. मग 3 वर्षानंतर ही लोड शेडिंगचं ओझं महाराष्ट्राच्या ग्राहकावर आत्ता का येत आहे आणि दिवाळीच्या तोंडावर अंधार का पडतोय? पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर 2012 साली भारनियमन मुक्ती जाहीर झाली. आजची परिस्थिती अशी सांगते आणि गेल्या वर्षीचा आयोगाचा जो निकाल आहे ह्या विषयावरचा, तो निकाल असं सांगतो की राज्यामध्ये वीज अतिरिक्त आहे. लक्षात घ्या. म्हणजे आयोगानं परवा 3 नोव्हेंबर 16ला जो निकाल दिला, त्या निकालामध्ये आयोगानं अतिरिक्त वीज 5000 मेगावॅट या वर्षीकरता आहे हे महावितरणचं म्हणणं मान्य केलं. मग लोड शेडिंग कशासाठी? हां, तोच माझा प्रश्न आहे. माझा मूळचा प्रश्न तोच आहे की 5000 मेगावॅट वीज अतिरिक्त आहे. 3363 कोटी रुपये त्याच्या बॅकडाऊनसाठी, बंद ठेवण्यासाठी कपॅसिटी चार्ज आम्ही भरतो आहोत. राज्यातला प्रत्येक ग्राहक आज 35 पैसे पर युनिट भरतोय. एका बाजूला हे 5000 मेगावॅट सरप्लस सांगितलं गेलं आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आज मात्र जो प्रोटोकॉल जाहीर झालेला आहे, सर्क्युलर जाहीर झालेला आहे, ते 5000 मेगावॅटच्या भारनियमनाचा आहे. म्हणजे हा अत्यंत पूर्ण विरोधाभास आहे. मग याच्यामध्ये महाजनको जबाबदार आहे, कोळसा जबाबदार आहे, महावितरण जबाबदार आहे. हे तिघही जबाबदार आहेत आणि तिघांच्याही नियोजनाच्या अभावामधून हे संकट राज्यातल्या ग्राहकांच्यावर विनाकारण आलेलं आहे की जो ग्राहक जादा 35 पैसे भरतोय, कोणत्याही प्रकारचं भारनियमन नको म्हणून, आणि कमिशनच्या तशा ऑर्डर्स आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि वेगवेगळी कारणं प्रत्येक वेळेला पुढे येतात आणि त्या कारणामधून मग भारनियमन लादलं गेलं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. उन्हाळ्यामध्ये 19,000 मेगावॅट वीज महावितरण कंपनीने दिली. वर्तमानपत्रात तर रोज बातम्या आल्या, कौतुक झालं. आम्हालाही आनंद आहे, कारण महावितरणकडे उपलब्ध क्षमताच जर जास्ती आहे, 30,000 मेगावॅटहून अधिक आहे, तर 19,000 20,000 त्यांनी द्यायलाच पाहिजे. उन्हाळ्यात हे शक्य झालं. मेमध्ये, म्हणजे मार्च एप्रिलमध्ये 19,000 मेगावॅट दिली. मेमध्ये 18,000ला सुद्धा थोडंफार भारनियमन करावं लागलं. सप्टेंबरमध्ये 15,000ला सुद्धा भारनियमन करावं लागलं पावसाळ्यात. आणि सप्टेंबरमध्ये 11 सप्टेंबरला ज्यावेळेला महावितरणनं जाहीर केलं त्यावेळेला महावितरणला आजच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती की कोळसा उपलब्ध नाही, कोळसा येत्या महिनाभर 1.5 महिनाभर मिळणार नाही. मग 11 सप्टेंबरपासून लोकांच्या मध्ये स्पष्टपणानं खरं सांगून स्पष्टता आधीच द्यायला पाहिजे होती. ती स्पष्टता आधीच द्यायला पाहिजे होती. पाठक साहेब, ही स्पष्टता आधी का नाही आली की आपल्याकडे कोळसा उपलब्ध नाही आहे? दररोज आपल्याला 34 रेक लागतो कोळसा वीज निर्मितीसाठी. आता तो फक्त 22-23 रेक पर्यंत उपलब्ध आहे. 10-11 रेकची कमतरता आपल्याकडे आहे. मग केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा का करत नाही की कोळशाची उपलब्धता आमच्याकडे कमी आहे, ती आम्हाला द्या? केंद्राकडे या दृष्टीने पाठपुरावा हा रेग्युलरली होत आहे आणि महाजनकोतर्फे हे रेकॉर्डवर देखील आहे आणि साधारणतः 32 रेक्सची सरासरी रिक्वायरमेंट रोजची असते. मात्र काही कारणास्तव जो कोळसा आम्हाला मिळायला पाहिजे होता महाजनकोला, तो तेवढ्या प्रमाणामध्ये न मिळाल्यामुळे आणि आपल्या माहितीसाठी जवळजवळ 80% वीज जी महाराष्ट्राला आपल्याला टोटल वीज लागते त्याच्या 80% वीज ही थर्मलच्या माध्यमातून आपल्याला मिळत होते. आज कोळसा पुरेसा न आल्यामुळे महाजनकोचे
काही प्लांट जो 2000 बॅकडाऊन झालेले आहेत, चालत नाही आहे. आणि तीच 2000ची जी ही लोड शेडिंग आहे ही सध्या आपल्याला त्रास देते, लोड शेडिंग आहे. मात्र आता संध्याकाळी माननीय ऊर्जा मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे आणि लोड शेडिंग जे ए आणि बी कॅटेगरीमधलं हे ऑलरेडी विड्रॉ केलेलं आहे आणि लवकरच संपूर्ण विड्रॉ होणार आहे. ही एक टेम्पररी अशी स्थिती आहे, ती लवकरच पूर्वत होणार आहे. मी आपल्या माहितीसाठी सांगतो की 2014मध्ये जेव्हा हे आमचं सरकार आलं तर 2014 नंतर इव्हन उन्हाळ्यामध्ये देखील लोड शेडिंग न करता वीज देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. दिवाळीच्या तोंडावर आपण अंधारात राहतो, त्याचं काय? नाही, तुम्ही मला वाटते ऊर्जा मंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली नाही. त्यांनी तेच सांगितलं की दिवाळीमध्ये तर लोड शेडिंग होणारच नाही, लवकरच पुढच्या 2-3 दिवसामध्ये ही स्थिती पूर्वत झाली असेल. दिवाळीत तर लोड शेडिंग होणारच नाही, तुम्ही आमच्याकडनं खात्री बाळगा. तर या सगळ्या याच्यामध्ये नाही, होगाडे म्हणतात हे शक्यता नाही. मी सांगतो नाही, होगाडी बघा MARC मध्ये असो, टीव्हीवर असो, कुठेही असो, आणि खासगीमध्ये ते MSCBच्या ऑफिसमध्ये येऊन आमची तारीफ करतात की तुम्ही चांगलं काम करता म्हणून. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर खूप जास्त पाठक साहेब चुकीची माहिती देऊ नका ग्राहकांना. मी ग्राहकांच्या समोर बसलेलो आहे, कृपया चुकीची माहिती देऊ नका. कारण कमिशन समोर 35 पैसे माझ्याकडून कपॅसिटी चार्ज घेताय, तो मला परत दिला पाहिजे. ही केस मी दाखल केलेली आहे आणि त्या केसमध्ये तुमच्या लोकांनी ॲफिडेव्हिटवर मान्य केलेलं आहे की आमच्याकडे 30,255 मेगावॅट वीज आहे, सरप्लस वीज आहे. आणि सरप्लस वीज आहे सांगून सुद्धा आज तुम्ही वीज देऊ शकत नाही, ही फॅक्ट आहे. याला तुमची नियोजन शून्यता कारणीभूत आहे. त्याचबरोबर महाजनकोचा कोळसा नाही, महाजनकोचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे. एका बाजूला पियुष गोयलने सांगायचं की आमच्या देशामध्ये कोळसा प्रचंड आहे पण कोळसा मिळत नाही, 60%च कोळसा उपलब्ध होतो. कोण जबाबदार आहे याला? एका बाजूला बावनकुळे साहेबांनी आणि महावितरणने सांगायचं की आमच्याकडे 5,000 मेगावॅट वीज सरप्लस आहे पण ग्राहकांच्या वर मात्र 5,000 मेगावॅटचं शॉर्टेज आणि लोडशेडिंग लादलेलं आहे. आणि आत्ता आणि ब गटातलं मागं घेतलं हे जे सांगतायत, काहीही त्याला अर्थ नाही. त्याचं कारण सांगतो मी. आयोगानं जो लोडशेडिंगचा प्रोटोकॉल दिलेला आहे तो प्रोटोकॉल ते ग या सर्व गटात त्याने लागू केला आहे आणि तो प्रोटोकॉल एकदा लागू केला की रिलीफ मिळतो 5,000 मेगावॅटचा. 5,000 मेगावॅटच्या रिलीफची आपल्याला गरजच नाही आहे. आपल्याला रिलीफची गरज आहे फक्त 2,500ची. म्हणून याने आणि ब मधलं मागं घेतलंय. याने आमच्यावर काही उपकार केलेले नाही. नाही, पण सकाळी माहिती अशी समोर आली की अ पासून ते ग पर्यंत, हे जसं म्हणतात पाठक साहेब, अ पासून ग पर्यंतची लोड शेडिंग जी आहे ते आम्ही मागे घेऊ. नंतर संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं फक्त अ आणि ब ची घेऊ. म्हणजे मुंबई, भांडूप, ठाणे, पुणे आणि नागपूर या 5 शहरातलीच फक्त भारनियमनाची जी सगळी शक्यता दिवसभराची होती ती सगळी मागे घेतली. बाकी सगळ्या ठिकाणी भारनियमन आहेच आहे, जे घोषित आहे अघोषित आहे. मला विचार. होय 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 हो, सर्वप्रथम मी कॅपॅसिटी चार्जेसचं तुम्हाला सांगतो. होगाडे साहेब जे कॅपॅसिटी चार्जेस म्हणतात ते फिक्स चार्जेस देतात आहे की आपल्या या विद्युत विभागामध्ये जे काही नियोजन झालं त्या याच्याप्रमाणे आपण एक्सेस PPA केलेले आहेत. आता PPA म्हणजे काय, तर जो कोणी प्रवर्तक आहे, जो कोणी बिझनेसमॅन आहे, जेव्हा बिझनेस टाकतो तर त्याला आधी शाश्वती हवी असते की तुम्ही आमची वीज घेणार का, तर तो आपला पॉवर प्लांट टाकतो. त्या तत्कालीन सरकारने जे नियोजन केलं त्याच्या माध्यमातून जसं आपण इंजिनिअरिंग कॉलेजसाठी खिरापत म्हणून लायसन्सेस वाटपट विद्यार्थ्यात मिळत नाही तसे अनेक कारखाने उभे झाले आणि त्या PPA मध्ये हे कंडिशनच आहे. आणि आयोगाने देखील मान्य केलेली आहे की त्याची तुम्ही वीज घ्या किंवा नका घेऊ पण त्याचे ओव्हरहेड जे आहे, फिक्स चार्जेस आहे, हे तुम्हाला द्यावेच लागतील. त्यामुळे होगाड्याचं काही नवीन सांगत नाही, ती एक कॉन्ट्रॅक्ट बाइंडिंग ऑब्लिगेशन असल्यामुळे द्यावंच लागतं. एक मिनिट, 5,000 सरप्लस वीज आहे कुठे हे कळतच नाही ना. सरप्लस म्हणजे काय, 19,000 तुम्ही देऊ शकला, आज 15,000 मला बोलू द्या ना, आहे कुठे मला बघू द्या. हेडे साहेब बोला ना. होगाडे साहेब, ही टीव्हीवरची चर्चा आहे, ही टीव्हीवरची चर्चा आहे, तुम्ही कंझ्युमर सर बोलत नाहीये, जरा समजून घ्या हा विषय काय आहे. तर आपण जे एक्सेस PPA सही केली आहे आणि त्याची आपण वीज घेतली किंवा नाही घेतली तरी आपल्याला फिक्स चार्जेस द्यावे लागतात. त्यात नवीन काहीच नाही आहे आणि आयोगाने देखील मान्य केलेलं आहे. या सरकारने आल्यानंतर पहिल्यांदा पुनर्संशोधन करण्याचा प्रयत्न केला की त्या अग्रीमेंटमध्ये आम्ही काही बदल करू शकतो का ज्याच्यामुळे त्या प्रवर्तकाचा देखील फायदा होईल आणि आमचा देखील फायदा होईल. अशा प्रकारचे आम्ही स्टेप्स उचलतोच आहे. दुसरा मुद्दा असा होता की वीज सरप्लस आहे म्हणजे काय, शेवटी वीज तुम्हाला साठवता येत नाही, हा डिमांड अँड सप्लायचा गेम आहे. तर जेवढी डिमांड आहे, जसं 72ने की आपली पाठ थोपडून घेतली नाही,
मात्र महाराष्ट्राने अनप्रेसिडेंटेड वेवनी 23,000 मेगावॉटची ज्या मागणी निर्माण झाली ती पूर्ण मागणी ही महावितरणतर्फे आणि मुंबईमध्ये टाटा, रिलायन्स आणि BEST तर्फे ही फुलफिल झाली आणि ते खरोखरच एक स्पृहणीय बाब होती, कारण इतकी मोठी मागणी कुठे ट्रान्समिशनचं कंजेशन न होता डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि जनरेशन केल्याचा परिणाम. वस्तुस्थिती अशी आहे की लोडशेडिंग आता होतंय. मला संजय राऊत साहेब तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय आता, पण जेव्हा तुम्ही सत्ताधारी पक्षातले घटक पक्ष आहात, सरकार एकीकडं म्हणतंय लोडशेडिंग लवकरच कमी होईल, पण गेल्या 3 वर्षातला सगळा विचार केला तर आत्ता दिवाळीच्या तोंडावर होणारं लोडशेडिंग हे कुठतरी सरकारचं नियोजनच चुकलंय हे स्पष्ट दिसून येत नाही. ज्या प्रकारे महाराष्ट्रात परत अंधारात चाच पडतोय तो पाहता मला असं वाटतं की सरकारनं वेळीच उपाययोजना करायला हव्या होत्या. केंद्रामध्ये जेव्हा सरकार आलं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, तेव्हा ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांचं पार्लमेंटमधलं भाषण किंवा वारंवार त्यांनी केलेली वचनं आहेत, दिलेली आहेत. आतापर्यंत 10 प्रश्न मी त्यांना विचारले स्वतः आणि त्यांचं उत्तर प्रत्येक वेळेला असं आहे की पुढल्या 12 महिन्यामध्ये 14 महिन्यामध्ये मागेल त्याला वीज, घराघरात वीज, गावागावात वीज. पण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये आज ज्या प्रकारे अंधकार पसरला आहे, लोड शेडिंगचा जो राक्षस आमच्या मानेवरती बसला आहे, ते पाहता सरकारचं नक्कीच कुठेतरी चुकतं आहे. आणि मी काय फार आकडेवारीत जात नाही, पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना जेव्हा लोड शेडिंग, भार नियमन, काळोखाचं राज्य सुरू झालं तर त्याच्या विरोधामध्ये शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्ष रस्त्यावरती उतरला होता. आणि आम्ही महाराष्ट्र प्रकाशमान करू, आम्ही महाराष्ट्र तेजोमय करू, अशा प्रकारे लोकांना सांगून आपण सत्ता मिळवली. वीज पंपाचा प्रश्न शेतकऱ्यांचा असतो. लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान होतं आणि शेतकऱ्याला काय भोगावं लागतं ह्याच्यावरती आम्ही तासनतास भाषणं दिली शेतकऱ्यांच्या मेळाव्यात. हे विसरता येणार नाही आम्हालाच. आणि आज परत एकदा ऐन दिवाळीमध्ये, सणासुदीमध्ये लोड शेडिंगचं आम्ही समर्थन करणार असू तर लोक आम्हाला प्रश्न विचारतील की मग आधीचं राज्य आणि हे राज्य तुमचं ह्याच्यात फरक काय? हा प्रश्न विचारला तर आमच्याकडे काय उत्तर आहे? आम्ही कोणाकडे बोट दाखवायचं? त्याने काळोख निर्माण केला. पण राऊत साहेब मुद्दा असा येतो की तुम्ही रास्त मुद्दा उपस्थित केला आहे की आज सकाळपासून एक मुख्यमंत्र्यांची विरोधी पक्षात असलेली एक क्लिप फिरते, व्हिडिओ क्लिप, की त्यावेळच्या भारनियमनाबद्दल, लोडशेडिंगबद्दल तेव्हाच्या तत्कालीन सरकारवरती, आघाडी सरकारवरती मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की ही जबाबदारी कोणतरी स्वीकारली पाहिजे. मग आता ही स्वीकारायची कोण? ही जबाबदारी कोणाची? मी जबाबदारी सामुदायिक घेतो. आम्ही काय भाषणं केली, आम्ही कशी आंदोलनं केली, आम्ही कसं महावितरणच्या कार्यालयांची तोडफोड केली, आमच्या पदाधिकाऱ्यांनी कसं अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलं, टाळी लावली, हे आम्ही केलेलं आहे. हे आम्हाला विसरता येत नाही. आम्ही शिवसेना ही सत्तेत जरी असली तरी गेंड्याच्या कातडीचा पक्ष नाही. आम्हाला आठवतं आहे आम्ही कसे झगडलो, आम्ही कसा संघर्ष केला भार नियमनाच्या प्रश्नावरती, वीज बिल माफीच्या प्रश्नावरती. आणि परत जर ते दुर्दैव महाराष्ट्राचं नशीब येणार असेल तर शिवसेना अस्वस्थ आहे. आम्ही फार अस्वस्थ आहोत आज. पण या अस्वस्थतेला सर्वसामान्य जनता देखील तितकीच त्रासलेली आहे, वैतागलेली आहे या सगळ्या गोष्टीला, की काय भारनियमनाचं संकट आमच्यावर जाणार कधी? मला नितीन मनकर तुम्हाला विचारायचं आहे की उद्योजक म्हणून की कशा पद्धतीचं हे संकट उद्योगावरती आलं? म्हणजे आत्तापर्यंत फार काही विजेचा तुटवडा भासला किंवा काय झालं अशातली गत नव्हती, मात्र आत्ता अचानक जर हे संकट आलं, काही ऑर्डर्स दिवाळीच्या तोंडावरती जर लघु उद्योजकाकडे आलेल्या असतील आणि त्याच्यातून आत्ताच अरुण जेटली काय म्हणाले, हे देखील तुम्ही एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणून ऐकलेलं असेल, GSTच्या बाबतीतलं किंवा एक्सपोर्टच्या बाबतीतलं, आणि आत्ता हे विजेचं आलेलं संकट, याच्याकडे उद्योग जगत कसं बघतंय, तुमच्यासारखा इंडस्ट्रीज कसं बघतो? आधी मी सर्वसाधारण वस्तुस्थिती सांगतो. आज दिवाळीच्या तोंडावर आम्हाला हा प्रश्न भेडसावत नाही. सर्वसाधारणपणे रोज 2 ते 3 तास तरी सर्व इंडस्ट्रियल एरियामधली लाईट गेलेली असते. मागच्या आठवड्यातली घटना मी तुम्हाला जस्ट सांगतो. जवळपास 650 ते 700 युनिट MIDC मधले बंद होते. आम्ही वरपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर गुरुवारी मग त्यांनी तो एक करंट ट्रान्सफॉर्मर चेंज करून दिला. आता कोळशाचा जो काही मगाशी चर्चेतून प्रश्न आला, कोळशाचा तुटवडा
हा महत्वाचा भाग नाही. आज आपल्याकडचे जे काही पॉवर प्लांट्स आहेत ते काय इफिशियन्सीने काम करत आहे. आज जग कुठं चाललंय. आपण सुपर क्रिटिकल बॉयलर्स इन्स्टॉल करू शकतो का. या प्रकारची शहानिशा करण्याची आज वस्तुस्थिती किंवा गरज आहे. आणि आमची अपेक्षा आत्ताच्या सरकारकडून ही आहे की जर हे सुपर क्रिटिकल बॉयलर जर बसवले तर कोळशाचं तुम्हाला 40%च कोळसा लागेल आणि 20 तेवढी उत्पन्न होईल. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आज जे काही जेवढे भांडर आहेत MSEDCLचे किंवा महाजेनकोचे तिथं इवन ऑइल देखील अवेलेबल नसतं. छोटे छोटे जे काही फ्युजेस जातात ते फ्युजेस अवेलेबल नसतात. हा सगळा खर्च आम्ही करतो. अधिकाऱ्यांबरोबर कित्येक वेळा आमच्या बैठका झाल्यानंतरही अधिकारी देखील स्पष्टपणे ही गोष्ट आमच्या समोर मान्य करतात. परंतु ज्यावेळी मंत्री वगैरे त्यांच्याबरोबर बैठक असतात त्यावेळी स्पष्टपणे नकार केला जातो. तिसरा महत्वाचा भाग आज जे काही खाजगीकरण केलं गेलेलं आहे म्हणजे बिलं वाटप असतील किंवा इतर जे काही कंत्राटी कामगार यांनी ठेवलेले आहेत त्यालाही आमचा पूर्णपणे विरोध आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा या लोकांवर अजिबात अंकुश नसतो. हे जे कोणी कंत्राटी कामगार आहेत हे पुढाऱ्यांनी ठेवलेले किंवा पुढाऱ्यांना मिळालेले जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे मग पूर्वीच्या सरकारचे असतील आत्ताच्या सरकारचे असतील हे त्यांनी पूर्णपणे बंद केलं पाहिजे. आणि आम्ही जे काही सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देतो इंडस्ट्री आज तुम्ही बघा 95% कलेक्शन हे भोसरी एरियाचं आहे. आणि त्या बदल्यात जर आम्हाला रोज 2 आणि 3 तास जर जनरेटर सेट चालवावे लागत असतील. आज काही लोकांकडे जनरेटर सेट आहेत पण इतर लोकांकडे जनरेटर सेट नसल्यामुळं त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतंय. याला जबाबदार कोण. बरोबर तोच प्रश्न बनकर आम्ही विचारतोय. मला सिंगलकर तुमची प्रतिक्रिया घ्यायची एक छोटासा ब्रेकची वेळ दिली माझ्या. ब्रेक घेतो आणि संदेश सिंगलकर यांची प्रतिक्रिया घेऊ आणि आणखी काही प्रश्न संजय राऊतांनाही विचारायचे आहेत आणि जे प्रश्न आता उद्योजक म्हणून उपस्थित केले गेलेत याची उत्तरही पाटील साहेबांकडे घ्यायची. एक छोटासा ब्रेक नंतर परत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या लोडशेडिंग संदर्भात आपण चर्चा करतोय. या लोडशेडिंगच्या अंधाराला जबाबदार कोण. मला प्रताप वगैरे तुम्हाला विचारायचं त्याच्या आधी संदेश सिंगलकर यांची प्रतिक्रिया घेतो. संदेश सिंगलकर, ज्या पद्धतीने गेल्या सरकारमध्ये देखील या राज्यातल्या जनतेने सोसलं आणि आत्ताही ही जनता सोसतीये लोडशेडिंगचं संकट. पण विरोधी पक्षातले एक प्रवक्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं की लोडशेडिंगचं हे संकट असं काही अचानक काल झालं आणि आज उद्भवलं असं नाही आहे. हे गेल्या काही दिवसापासून सुरूच होतं. हे फक्त शहरातल्या लोकांना लोडशेडिंग झाली की त्याची चर्चा जास्त होते. मात्र ग्रामीण भागातली आमची जनता आजही 10-10, 11-11 तास अंधारामध्येच जगतीये. मग तिथे काही कुठली तक्राराची सोय नाही. तक्रारीच्या सोयीला दिलेला नंबर असेल तो कायमचा स्वरूपी बिझी असतो. करायचे कुठे तक्रारी. आणि जर समजा MSEBच्या कार्यालयात गेलं तर तिथे अधिकारी हजर नसतात. या लोकांना बिलं तर दर महिन्याला येतात आणि बिल नाही भरलं तर वीज तरी कट होते. मग अंधारात जगायचं तर मग मेणबत्त्या लावलेला चांगला ना. मग कंदील लावलेला चांगला. राजेंद्रजी, आत्ताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की आम्ही केंद्रामध्ये पाठपुरावा करत आहे. मला एक आश्चर्य वाटत आहे. केंद्रात यांची सत्ता आहे, राज्यात यांची पारदर्शक सत्ता आहे. आता हे पारदर्शक सत्ता असताना यांनी खरंच इतका वेळ लावायला पाहिजे का. म्हणजे तुम्हाला जर करायचंच असतं तर त्याच्या आधी लवकर करायला पाहिजे होतं. आणि आता सगळेजण म्हणतात आहे की दिवाळीच्या तोंडावर. त्याआधी सर्वात मोठी भीषण परिस्थिती आहे. सध्या सगळ्या शाळांचे, इंग्रजी शाळांचे, मराठी शाळांचे 6माही परीक्षा सुरू आहे. आणि अशा परीक्षेच्या काळामध्ये लोड शेडिंग, तेही 15-15 तासाचं लोड शेडिंग होत आहे. हे म्हणजे खरंच दुःखद गोष्ट आहे. मला एक सांगा, विदर्भामध्ये आता टोटल 30, महाराष्ट्रामध्ये 30 संच सुरू आहेत. 30 पैकी 13 संच बंद पडलेले आहे. 13 पैकी 8 फक्त नागपुरातले आणि नागपूरच्या आजूबाजूचे आहे. ऊर्जा मंत्री इथले, मुख्यमंत्री इथले, केंद्रातले एक हेवीवेट मिनिस्टर इथले. एवढं सर्व असताना जर यांचे हे संच बंद पडलेले आहेत तर ते कारण काय देतात आहे की आमच्याकडे कोळसा नाही. नियम असा आहे की कमीत कमी 30 दिवसाचा कोळसा यांनी साठवून ठेवायला पाहिजे. आणि यांचे ऊर्जा मंत्री सांगतात आहे की आमच्याजवळ 5 दिवसाचा कोळसा आहे आणि एकीकडे सांगतात की आमच्याकडे सरप्लस वीज आहे. म्हणजे यांच्यावर जनतेने विश्वास ठेवायचा तर कोणत्या पद्धतीने ठेवायचा हेच मला कळत नाहीये. म्हणजे एकीकडे धादांत खोटं बोलत जायचं आणि दुसरीकडे जे मनात येईल ते करत जायचं.
म्हणजे याला मी जो अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आहे त्याला ते तर जबाबदार आहेच आहे, पण त्याच्यावर जे मंत्री बसलेले आहेत, मुख्यमंत्री आहेत, हे सुद्धा त्याला तेवढेच जबाबदार आहेत. अहो, नागपूरच्या फक्त 10 किलोमीटर तुम्ही बाहेर निघून जा, म्हणजे इथून नागपूरला कळमेश्वर 18 किलोमीटर आहे. 18 किलोमीटरवर 8 तास लोड शेडिंग सुरू आहे. आणि सर्वात जास्त कोळसा निर्मिती इथे, सर्वात जास्त वीज निर्मिती इथे, आणि सर्वात जास्त भारनियमन सोसायचं कोणी तर विदर्भाने सोसायचं. म्हणजे हा किती बालिशपणा. सिंगलकर तुम्ही फक्त विदर्भाचं उदाहरण देता, ही संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आहे. यात काहीच बदल नाही, सगळीकडे सारखं आहे. 8 तास विदर्भात आहे, तिकडे खाली मराठवाड्यात 30 संच, टोटल 30 संचातून वीज पुरवठा होत आहे. त्यापैकी 13 संच बंद पडलेले आणि 13 पैकी 8 संच विदर्भातले आहे. हे तुम्ही यावरून मी विदर्भाची सुरुवात केलेली आहे. काय म्हणाल वगैरे, हे थोडंसं लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे. नाही, वस्तुस्थिती आहे, कोळसा नाही आणि बंद आहे, ही सगळी वस्तुस्थिती आहे. आणि हा बंद यांचा आज लगेच संपेल, 15 दिवसात संपेल, बावनकुळेंनी सांगितल्याप्रमाणे, याच्यावर माझा काडीचाही विश्वास नाही. 15-20 दिवसानंतर ऑक्टोबर हिट संपेल, त्यामुळे थोडी मागणी कमी होऊ शकेल. मला मूळ मुद्द्याकडे, पण संकट राहणारच. मला याच्यात आणखी एक मुद्दा सांगायचा आहे. 30 दिवसाचा कोळसा एक मिनिट येतो. एक आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे. खरं म्हणजे हे संकट महावितरणला पूर्णपणानं 11 सप्टेंबरपासून माहिती होतं. माझ्यासमोर कागद आहेत. सर्क्युलर यांनी काढलं 4 ऑक्टोबरला, म्हणजे परवा दिवशी संध्याकाळी. 11 सप्टेंबरला उपलब्धता 15,000 मेगावॅटचीच होती. आज 4 ऑक्टोबरला उपलब्धता 15,500 मेगावॅटचीच आहे. आणि हीच उपलब्धता अजून महिना 2 महिना अशीच परिस्थिती राहणार आहे की जोपर्यंत कोळशाचा प्रॉब्लेम संपत नाही. मग 11 सप्टेंबरपासून 4 ऑक्टोबरपर्यंतचं जे अनडिक्लेअर्ड लोड शेडिंग चालू आहे राज्यभर, त्याला जबाबदार कोणते? फक्त आज डिक्लेअर झालं. आता बनकरने प्रश्न उपस्थित केला, इंडस्ट्रियल एरियामध्ये 2 तास 3 तास भारनियमन होत आहे. यांचं सर्क्युलर काय सांगतंय बघा. यांचं सर्क्युलर स्पष्ट सांगतंय की नो लोड शेडिंग टू इंडस्ट्रीज ऑन इंडस्ट्रियल फीडर्स. किती तारखेचं आहे ते? हे सर्क्युलर 4 ऑक्टोबरचं आहे आणि हे सर्क्युलर 14 जानेवारीचं आहे. आणि 4 ऑक्टोबरच्या सर्क्युलरमध्ये हा सर्क्युलरमधले उल्लेख आहे, हा उल्लेख आहे आणि हे लागू केलेलं आहे. मग इंडस्ट्रीमध्ये 2 तास 3 तास रोजचं भारनियमन का, याचं कोणतंही उत्तर देत नाहीत. कमिशन समोर सुद्धा हिअरिंग झालं 3 ऑगस्टला, यांना उत्तर देता आलं नाही. 11 सप्टेंबरपासून परिस्थिती माहिती आहे. ऑक्टोबर हिट येणार हे काही नवीन नाही, 57 वर्ष हा धंदा करतायत. मग यांनी लोकांना जागं करून स्पष्टपणानं वस्तुस्थितीची जाणीव काय दिली नाही. याने आता कबूल केलं पाहिजे की आम्ही सरप्लस नाही. 30,000 जरी असलं तरी 20,000च्या वर आमच्याकडे क्षमता नाही. म्हणजे सरप्लस कागदावर मांडू नयेत, कागदावर मांडू नये. सरप्लस मुद्दे कागदावर मांडू. आम्ही भारनियमनाला पात्र आहोत, कबूल करावं आणि सरळ सरळ जाहीर करून लोकांना सहन करावून सांगावं. लोकांनी हे पूर्वी 4 वर्ष केलंय, आताही लोकांना आताही करतायत लोक. नवीन मला हाच मुद्दा फक्त 1 तास तेवढे मला सांगायचे आहेत भारनियमनाचे. तासाच्या मुद्द्याकडे मी येतो. त्याच्यापूर्वी कोळशाचा मुद्दा निघाल्यावर मला संजय राऊतांना विचारायचं आहे. राऊत साहेब, ज्या प्रकारे कोळशाचा मुद्दा हा निघतोय, जर राज्याकडे कोळशाची कमतरता असेल तर आपण केंद्राकडे तितक्याच ताकदीने पाठपुरावा करायला पाहिजे. म्हणजे केंद्रात आत्ताच तुमचं सेना भाजपचं सरकार आहे, NDA तिथं केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे. मग आपण आपल्या राज्यामध्ये जर कमतरता भासत असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः नेतृत्व करून केंद्र सरकारकडं ताकदीने की बाबा मला कोळसा पाहिजे, राज्यातली जनता अंधारात जाते, ही मागणी केली पाहिजे की नाही? हो, पण कोळसा भरपूर आहे असं आम्ही कालपर्यंत सांगत होतो. मग तो कोळसा गेला कुठे? हाच प्रश्न आहे. उघडला कुठे तो, आणि कोणाच्या नावानं उघडला? कोळसा कमी पडणार नाही, वीज कमी पडणार नाही, अमुक कमी पडणार नाही, पैसे कमी पडणार नाहीत, हे आम्ही आतापर्यंत सांगत असताना आज असं दिसतंय की सगळंच कमी पडतंय, कोळसा सुद्धा कमी पडतोय. याला जबाबदार कोण? हे नियोजन नक्की कुठं चुकलं? जबाबदारी कोणाची आहे? राज्याचं ऊर्जा खातं आणि त्याचं नेतृत्व करणारे जे मंत्री आहेत त्यांची काय गफलत झाली आहे का? त्या संदर्भातले जे प्रशासन आहे त्यांना काही गणित नीट जमवता आलेलं नाही का? या अनेक गोष्टी आहेत. हा काय फक्त राजकीय विषय नाही आहे, हा विषय नियंत्रणाचा आहे, हा विषय एका प्रशासकीय अशा निर्णयाचा सुद्धा हा विषय असू शकतो. बरोबर. पण मला असं वाटतंच फार
सहजतेनं राज्य चालवलं जात आहे काही बाबतीमध्ये, गांभीर्यानं काही विषयावरती काम करण्याची गरज आहे. अर्थात हे फक्त मुख्यमंत्र्यांचं काम आहे का? नाही. मुख्यमंत्री सरकारचे नेते जरी असले तरी त्यांनी जे कॅबिनेटमध्ये काही महत्त्वाचे नेते नेमलेले आहेत त्या विषयाचे, तर ही त्यांची पण जबाबदारी तितकीच आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्यांवरती भार नेमण्याचं ओझं टाकून चालणार नाही. मुख्यमंत्री नक्कीच नेते आहेत, त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे या सगळ्याच्या संदर्भात केंद्राकडे. बिलकुल नेतृत्व करून पुढे गेलं पाहिजे. पाठक साहेब काय म्हणाल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी द्याल? मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व करून केंद्राकडे पाठपुरावा करून कोळशाची मागणी करून राज्यातला अंधार हा दूर केला पाहिजे. तमसो मा ज्योतिर्गमय हे कधी होणार? मुख्यमंत्री पातळीवर माननीय पियुष गोयलांकडे आणि माननीय प्रधानमंत्र्यांकडे हा पाठपुरावा जोरात सुरू आहे. एक मिनिट. दुसरं मला सांगायचं आहे, सिंपल मुद्दा आहे. या महाराष्ट्राने 23,000 मेगावॅटची रिक्वायरमेंट याच महावितरणच्या भरोश्यावर फुलफिल केलेली आहे. याचा अर्थ आपल्याकडे कॅपॅसिटी आहे. आजची जी आपली मागणी आहे ही 19,000 मेगावॅटची आहे. त्यामुळे 19,000 मेगावॅटमध्ये आम्ही फेल झालो अशा टाईपची चर्चा करणं मुळामध्ये चुकीचं आहे. आम्ही मान्य करतो कोळसा हा इथे प्रोक्युअर न झाल्यामुळे, कोळसा न आल्यामुळे ही टेम्पररी उद्भवलेली परिस्थिती आहे, ही लवकरच जाणार आहे. आणि दिवाळीमध्ये तर कुठेही अंधार होणार नाही याची आमच्या मंत्र्यांनी खात्री दिलेली आहे. लोड शेडिंगचं मी तुम्हाला सांगतो, हे लोड शेडिंग कसं केलं जातं. तर मुळामध्ये जसं आज 20,000 मेगावॅटची मागणी असेल तर 20% लोड जे असतं म्हणजे 4,000 मेगावॅट हे एक्सप्रेस फिडरच्या माध्यमातून अनइंटरप्टेड सप्लाय होत असतो. मग ज्या इंडस्ट्री एक्सप्रेस फिडरवर आहेत त्यांना अनइंटरप्टेड सप्लाय मिळतोच. दुसरा 40% जो असतो हा ॲग्रिकल्चरसाठी इयरमार्क केलेला असतो. त्यामुळे ॲग्रिकल्चरला त्या प्रपोर्शनमध्ये तो दिला जातो. पण पाठक साहेब 40% असतात. जर प्रपोर्शन शेतीचा प्रपोर्शन तुम्ही मांडताय, मगाशी बनकर पण इंडस्ट्रीच्या प्रपोर्शन बद्दल बोलत होते, तर शेतीच्या प्रपोर्शन मध्ये शेतकऱ्यांना वीज कुठे मिळते आज? हा प्रश्न आजही शेतकरी विचारतात. आता आमचा प्रोग्राम फेसबुकवरती लाईव्ह बघणारे शेतकरी मला अनेक प्रश्न विचारतात. फेसबुकच्या आमच्या पेजवरती अनेक प्रश्न विचारतात की शेतीला वीज मिळते कुठे, सरकार दावा करताय. नाही राजेंद्रजी, म्हणून हा विषय ते समजून घ्या काय विषय आहे. तर ते 40% जे एअरमार्क केलेले आहे ते सफिशियंट नाही आहे. ते सफिशियंट नाही आहे ते. पण त्या 40%तलं देखील एक नियोजन होत असतं आणि उर्वरित जे 40% आहे त्या 40%वर फक्त लोड शेडिंग होत असतं. आणि त्या लोड शेडिंगचा देखील एक फॉर्म्युला आहे. 18% जर तुमचं लॉसेस असतील तर कॅटेगरी ए मध्ये येतात, 18 ते 28 असेल तर कॅटेगरी बी मध्ये येतात. आणि आज जे मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे ते ए आणि बीचं लोड शेडिंग काढलं म्हणजे काय, तर वाशी किंवा भांडूप किंवा नागपूर किंवा पुणे असा तो विषय नाही. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ए आणि बी कॅटेगरीचे फीडर्स आहेत त्या सगळ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आणि त्याच्यातले जास्तीत जास्त फीडर हे पुण्यामध्ये किंवा नागपूरमध्ये असू शकतात. मात्र हा लाभ सगळ्यांनाच होणार आहे. मला हेच सांगायचं की या सरकारने आल्यानंतर काय काय केलं, तर मूळ जो विषय आहे आपल्याकडे मूळ समस्या ही ॲग्रिकल्चरच्या कन्झम्पशनची आणि ॲग्रिकल्चरच्या रिकव्हरी. त्यामुळे या कंपन्यांचं बॅलन्स शीट पूर्ण बिघडलेलं आहे. त्यासाठी या सरकारने काय केलं तर आपण ॲग्रिकल्चर फीडर आता पूर्ण सेपरेट करतोय. आणि ते सेपरेट करून ज्या शेतकऱ्यांना दिवसा वीज हवी आहे त्यांना 12 तास वीज मिळण्याच्या दृष्टीने आपण सोलरच्या माध्यमातून त्याला फीड करणार आहे. असे 2 पायलट प्रोजेक्ट सोलापूरला आणि मराठवाड्यामध्ये ऑलरेडी सुरू झालेले आहे. या सरकारने आल्यानंतर 3,200 मेगावॅटची कॅपॅसिटी ऍडिशन केलेलं आहे. नाही पाठक साहेब, हे सगळं भविष्यातलं तुम्ही सांगताय, पण वास्तव आजचं आहे की आपण अंधारात आहोत. काही गावं अंधारात आहेत, शहरं काही. राजेंद्रजी, मुळामध्ये ही चर्चा तुम्ही भरकवत आहे. कशी भरकवत आहे? कोळशाचं नियोजन, कोळसा इनॲडेक्वेट असल्यामुळे ही टेम्पररी स्थिती आहे. या माध्यमातून तुम्ही ज्या प्रकारे दानपट्टा फिरवताय सगळे प्रवक्ते, म्हणून मला हा विषय मांडावा असा वाटला. सिंगलकर, तुम्हाला काय म्हणायचं होतं? नाही, मला एक सांगा, आपण दिवाळीचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मानत आहे, परंतु त्याआधी जे 6माही ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये मुलांच्या परीक्षा सुरू आहे. आता 6माही परीक्षा सुरू आहे, हा मुद्दा आपल्याला महत्त्वाचा वाटत नाही आहे का? आता राऊत साहेबांनी सरकारचे नेते आहेत. आपण मला एक गोष्ट म्हणायची आहे की सरकारमध्ये ते सुद्धा एक घटक पक्ष आहे. मग त्यांनी सुद्धा कोणीतरी याची जबाबदारी स्वीकारायला हवी ना. ऊर्जा मंत्री त्याच्यावर बोलायला तयार आहे. ऊर्जा मंत्री सांगतात की आमच्याकडे सरप्लस आहे, आमच्याकडे सरप्लस वीज आहे, त्यामुळे आम्ही लोड शेडिंग कुठं होत नाहीये.
आता शेतीच्या विजेच्या बाबतीत आता कोणतरी माझ्या आधीच्या व्यक्तींनी सांगितलं की भारनियमन दिवसा त्यांना वीज पुरवठा द्यायचा आहे, त्यामुळे भारनियम कसं कमी करता येईल ते बघत आहे. अहो मी सांगतो तुम्हाला, तुम्ही रात्री दिवसा सोडा, तुम्हाला रात्री सुद्धा शेतीसाठी वीज मिळत नाहीये. ही तर म्हणजे नागपुरातल्या आजूबाजूची परिस्थिती आहे. बाकी इतर ग्रामीण भागांमध्ये काय वाईट परिस्थिती असेल विचार करण्याच्या पलीकडे आहे. पाठक साहेब काय म्हणाल? बघा, आता काँग्रेसने याला पॉलिटिसाइज केलं म्हणून सांगतो की काँग्रेसनी वीज क्षेत्राचं वाटोळं केलेलं आहे महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये. आज तुम्ही टेलिकॉम आणि पॉवर पाठक साहेब एक मिनिट तुम्ही त्याला राजकीय वळण देऊ नका. मला आधी कंप्लीट करू द्या. मला कंप्लीट करू द्या. त्याला राजकीय वळण देऊ नका. मला कंप्लीट करू द्या. तुम्हाला ऊर्जा क्षेत्रातली याला राजकीय वळण देऊ नका. एक तर मला सांगा, कारण की हा सामाजिक मुद्दा आहे, लोकांच्या ऐरणीचा प्रश्न झालेला आहे आता. म्हणजे तुम्ही जबाबदारी निश्चित करायच्या नाही, अधिकाऱ्यांवर कोणता वचक ठेवायचा नाही, कोणी जबाबदारी स्वीकारायची नाही आणि आपण मग सांगत सुटायचं की हा राजकीय प्रश्न आहे, मग याला राजकीय वळण देऊ नका. पाठक साहेब बोला. मला मूळ मुद्दा मांडू द्या. बोला पाठक साहेब. एक तर तुम्ही हवेमध्ये बोलतात, हा 30 दिवस कसा असायला पाहिजे, कोणता नियम आहे मला सांगा हो. काहीतरी आपलं बोलायचं, काही वस्तुस्थितीला आधारित बोला, लोकांना कळू द्या. हे सरकार आणि विशेषतः हे जे ऊर्जा मंत्री आलेले आहे आणि होगाडे साहेब देखील त्याला मान्यता देतील, हे एकमेव असे मंत्री आपल्याला लाभलेले ऊर्जा मंत्री अनेक वर्षानंतर, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा गावागावांमध्ये केला आहे. लोकांना जो विषय मांडून सांगतात आहे, काय इश्यूज आहेत फेस करतात आहे, अक्रॉस द लेवल फेस करतात आहे. आज कॅपॅसिटी ॲडिशन आपण 3200 मेगावॉटचे जे रखडलेले काम होते ते आपण पूर्ण केलेले आहेत. पाठक साहेब एक मुद्दा एक मुद्दा निश्चितपणे मी प्रेक्षकांना पण सांगतो की ठिकठिकाणी जाऊन ऊर्जा मंत्र्यांनी बैठका घेतल्या, यात काहीच दुमत नाही. म्हणजे होगाडेंनी पण एक ग्राहक संघटनेच्या माध्यमातून तेही मान्य करतील. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की इतक्या तडफेनी काम करणारे मंत्री, ऊर्जा मंत्री जर असतील, मग अधिकारी त्यांची काही फसगत करतायत? अधिकारी योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाहीयेत, वस्तुस्थिती काय हे सांगत नाहीयेत. कारण प्रत्येक बैठकांमध्ये ऊर्जा मंत्र्यांना अधिकाऱ्याला झापावं लागतं, ही वास्तवता समोर येताना दिसते. ही नाकारून चालणार नाही. झापावं लागतं म्हणजे झापणारा मंत्री ताकद असणारा हा मंत्री आहे पहिली गोष्ट, आणि यंत्रणेला कसं काम करून घ्यायचं याची यांच्याकडे ताकद आहे. मला एक सांगा की संपूर्ण समन्वय मंत्र्यांचा आणि अधिकाऱ्यांचा आहे. डेली बेसिसवर SMS व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही माहिती येत राहते. क्षणभर आपण असा विचार करा की महाजनको महावितरण अकार्यक्षम आहे, त्यांना काम करता येत नाही आणि म्हणून त्यांचे प्लांट्स बंद आहेत, म्हणून त्यांचं कोशाचं नियोजन चुकलेलं आहे. मला सांगा, अडाणी, इंडिया बुल्स, प्रायव्हेट कंपन्यांचं देखील नियोजन चुकलं. अहो, ही एक अनप्रेसिडेंटेड कॅलॅमॅटिक सिच्युएशन आहे जिथे कोळशाचं तात्पुरतं सप्लाय बंद झालेलं आहे. आज अडाणीचे 3000 मेगावॉटचे प्लांट्स आहेत, ते फक्त 1700वर चालू आहेत. इंडिया बुल्सचे जे 800 मेगावॉटचे ते फक्त 300वर चालू आहेत. ही एक कॅलॅमॅटिक अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन आहे, टेम्पररी आहे. ठीक आहे, अगदी थोडक्यात मला राऊतांकडे जायचं. मी फक्त एकच निदर्शनाला आणून देतो की कोळशाचं शॉर्टेज आहे ही वस्तुस्थिती आहे, ही कोणीच नाकारत नाही. प्रश्न असा आहे की हे शॉर्टेज असताना 11 सप्टेंबरला परिस्थिती तुमच्या नजरेसमोर असताना तुम्ही लोकांना सभ्यपणानं शहाणपणानं जागं का केलं नाही? परिस्थिती निर्माण जी आहे झालेली आहे त्याला फेस करायला का शिकवलं नाही? 25 दिवस तुम्ही हे रखडवलं का? नंबर 1. नंबर 2, अदानीचे 5 पैकी 3 प्लॅन्ट बंद आहेत, रतन इंडियाचे 5 पैकी 3 बंद आहेत, हे आम्हालाही माहिती आहे. मग हे 5000 मेगावॉट सरप्लसचा तुमचा हिशेब कुठं बसतो तो मला अजून कळलेलं नाही. म्हणजे हा सरप्लसचा हिशेब एकदा बंद करा, सांगून टाका की आमच्याकडे सरप्लस नाही, प्रश्न सुटेल. आणि शेवटचं मला एक त्यातलं सांगायचं होतं की जे तास म्हणजे मगाशी चर्चा झाली, ग्रामीण भागामध्ये 8 तास वीज म्हटली जाते, 8 तास मिळत नाही शेतीला, 5 तास 6 तासच वीज मिळते. इंडस्ट्रीला 24 तास वीज आहे असं कागद सांगतो, प्रत्यक्षामध्ये इंडस्ट्रीला 24 तास वीज मिळत नाही, रोजचं 2 तास 3 तास लोडशेडिंग आहे. आणि हे म्हणतात तसं एक्सप्रेस फिडरची नोंद नाही त्याच्यात इंडस्ट्रीयल फिडर्स MIDCs अशी नोंद आहे. वीज मिळाली पाहिजे, मिळत नाही. अनेक शहरी भागांच्या मध्ये रोज 2 तास सरासरी वीज लोडशेडिंग चालूच आहे सातत्याने. A आणि B सोडलं तर A आणि B सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी हे चालू आहे. मला माझ्याकडे A मध्ये सुद्धा 2 तासाचं झालेलं आहे. याचं थोडक्यात उत्तर शेवटी पाठक साहेब तुमच्याकडनं घ्यायचं, पण त्यापूर्वी संजय राऊत सर तुम्हाला विचारायचे 2 मुद्दे. पहिला ऊर्जा मंत्र्यांच्या संदर्भात आता ही चर्चा सुरू होती सगळ्या बाबतीत. 3 वर्ष ऊर्जा मंत्री राज्यात फिरून सगळं काम करतात, आता विश्वास पाठक सर पण म्हणाले. पण नेमकं नियोजन कुठं चुकलं की नवं काहीच आपण निर्मित केलं नाही आहे, त्याच्यावरती आपण सगळं करतोय, पण वस्तुस्थिती काय ती समोर येत नाही, नवं काही झालं नाही आणि नियोजनही फारसं काय झालेलं दिसत नाही.
अशा प्रकारचे निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीच्या राज्यात सुद्धा घेण्यात आले होते. आपण काय वेगळं नवीन करतो असं तर नाही. लोकांना नवीन काहीतरी सांगा. आता नवीन सांगणं फार गरजेचं आहे. तुम्ही भारनियमनाच्या विरुद्ध आम्ही लढलेलो आहोत आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग होणार नाही, भारनियमन होणार नाही अशा प्रकारचं आश्वासन वचन आम्ही दिलं आहे. आणि आता आमच्या सरकारला 3 वर्ष होत आली आहेत, झाली आहेत, आणि तरीसुद्धा अचानक हा भारनियमन आमच्या मान्यवरती बसला असेल तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात गांभीर्यानं पावलं उचलायला पाहिजेत. त्यांनी केंद्राकडे जायला पाहिजे, यातून मार्ग कसा काढता येईल ते पाहायला पाहिजे आणि धीटपणानं हिमतीनं महाराष्ट्राची बाजू केंद्राकडे मांडली पाहिजे. हिम्मत पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे. हे माझं राज्य आहे, 11 कोटी लोकांचं राज्य आहे आणि तो शेतकरी आमचा कष्टकरी घरादारात सणासुदीला अंधारात बसणार असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये तो आम्हाला अंधारात ढकलल्याशिवाय राहणार नाही. हो, हे पाहावं लागेल ना आम्हाला. बरोबर. पण राऊत साहेब, एक शेवटचा थोडक्यात मला प्रश्न विचारायचा आहे की सौभाग्य योजनेसंदर्भात पंतप्रधानांनी घोषणा केली जोरदार, आणि महाराष्ट्राच्या वाट्याला हे अंधाराचं दुर्भाग्य कशासाठी येत आहे? तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही यांना काय सत्तेबंद म्हणाले उद्धव साहेब की आम्ही विरोधाचा सूर लावून कामं करून घेतो जनतेची. मग हे सौभाग्य येणार कधी जनतेच्या वाट्याला की अंधारातून उजेडाकडे जायचं? पण महाराष्ट्रात तर दुर्भाग्यच आहे ना. मुंबईसारखा औद्योगिक नगरी आहे, उपनगरं मुंबईची आहेत. ही जर 4-4 तास अंधारात जाणार असतील तर याचा पहिला फटका इकडला जो उद्योग शिल्लक आहे त्या उद्योगाला बसेल, बेरोजगारी वाढेल. नोटबंदीमुळे आधीच कंबरडं मोडलं आहे, त्यात भारनियमन जर आलं तर मी सांगतो लघु उद्योग जो आहे हा मेल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच बनकर यांनी ती शंका व्यक्त केली होती. पाठक साहेब, वेळ सगळ्यात संपलाय, पण अगदी थोडक्यात काय उत्तर द्याल? ना, मुळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे 18 तास काम करतात त्यांच्या दृष्टीने हा काही विषय महत्त्वाचा नाही. त्यांनी काय हा विषय प्रधानमंत्र्यांपर्यंत नेला नाही. हे सातत्याने याच्यावर लक्ष ठेवून आहेत, पूर्णपणे काम करतात आहे. मुख्यमंत्री म्हणजे काय दिवसभरामध्ये एक अग्रलेख लिहिला आणि झोपले असं नाही. 18 तास काम करतात आहे. ते याच्यावर पूर्ण वेळ नजर ठेवून आहेत आणि ही परिस्थिती टेम्पररी आहे, लवकर सुधारणार आहे. त्यामुळे पूर्ण वीज क्षेत्र याच्यामध्ये गोंधळ झालेला आहे असं म्हणणं हे अक्षरशः बालिशपणाचं हास्यास्पद आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्याचं, तुम्ही आलात. माझा वेळही संपलाय. मात्र दिवाळीच्या तोंडावर खरं तर दिवाळी उजेडाचा सण मानला जातो, प्रकाशाचा सण मानला जातो, आणि त्याच्या आधी दिवाळीमध्ये आपण सगळे म्हणतो तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून उजेडाकडे जाऊया, तिमिराकडून तेजाकडे जाऊया. पण हे तिमीर कधीतरी संपलं पाहिजे, हा अंधार कधीतरी मिटला पाहिजे आणि निर्मितीच्या पणतीमधला प्रकाश देखील मोठ्या प्रमाणात तेजोमय झालेला कळला पाहिजे. यासाठीच म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तीच जनता मागणी करते, इतकीच अपेक्षा जनतेची आहे. उजेडात ठेवा, फक्त कुठल्याही बाबतीत अंधारात ठेवू नका. इथंच थांबतो. फक्त